लाडक्या बहिणींची संख्या महिनाभरात 5 लाखांनी घटली। इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं। आणखी 5 ते 10 लाख लाभार्थी कमी होण्याची शक्यता। अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करायला सुरुवात। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांकडून योजनेचे पैसे परत। कारवाईच्या भीतीने अपात्र महिला पैसे परत करण्याच्या तयारी। पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची एक्स पोस्ट। अपात्र ठरलेल्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार, तटकरेंची माहिती। सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे हळूहळू अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार, खासदार संजय राऊतांचा दावा। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य शासनाचं पाठबळ। महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासनाची अर्थसहाय्य योजना। महोत्सवांना किमान 10 लाखांच्या पुढे आर्थिक सहाय्य। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी हत्यारबंद बंदोबस्त द्या। परभणीतील उपप्राचार्य विजय घोडकेंची मागणी। कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या नादात आमचा संतोष देशमुख होऊ शकतो, विजय घोडकेंकडून भीती व्यक्त। राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आरटीई अंतर्गत 10 फेब्रुवारीला सोडत। यंदा 1,09,000 जागांसाठी 3,05,000 अर्ज। 10वी-12वी परीक्षेसाठी मुंबई पोलिसांची आचारसंहिता। 871 परीक्षा केंद्रांवर आचारसंहिता लागू। परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये इंटरनेट सेवा, ध्वनिक्षेपकासह अन्य काही मुद्द्यांवर मनाई आदेश जारी। बेस्टचे नवे महाव्यवस्थापक म्हणून SVR श्रीनिवास यांची नियुक्ती। श्रीनिवास यांनी आज बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला। श्रीनिवास 1991 तुकडीचे भारतीय प्रशासकीय अधिकारी। ट्रकच्या भाड्यामध्ये 4% वाढ। हिवाळी फळं आणि भाज्या वाढल्यामुळे देशातील प्रमुख मार्गावरील ट्रकच्या भाड्यात 4% वाढ। मासिक आधारावर मालवाहतूक वाहनांच्या विक्रीमध्ये 41% वाढ। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील 2 आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरूच राहणार। अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट। 24 फेब्रुवारीला पुढची सुनावणी। अक्षय शिंदेच्या आई-वडिलांवर दबाव असल्यामुळे त्यांनी माघार घेतली। जितेंद्र आव्हाडांची एक्स पोस्ट। पोलिसांच्या भूमिकेवरही उपस्थित केले अनेक प्रश्न। मुंबई पोलिसांकडून 7 बांगलादेशींना अटक। चेंबूरमध्ये 5 वर्षांपासून अवैधरित्या होते वास्तव्याला। भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचं 5व्या दिवशीही आंदोलन सुरूच। वनहक्क पट्टा दाव्यांसाठी आंदोलन। उपविभागीय कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलकांचा ठिय्या। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरामध्ये आढळला GBSचा पहिला रुग्ण। त्याच्यावर महापालिकेच्या 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रुग्णाची स्थानिक आमदार मुर्जी पटेल यांनी घेतली भेट। मुंबईतल्या टाटा मेमोरियल्समध्ये ल्युकेमिया लिम्फोमा फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन। कार्यक्रमामध्ये कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांनी मागितला संघर्ष काळातील प्रवास। पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर आत्महत्या। कारण अस्पष्ट। पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला। फोनवर बोलत गाडी चालवत असणाऱ्या एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांना अडवलं। त्याच रागातून हल्ला। वाहतूक पोलीस राजेश नाईक गंभीर जखमी। कोल्हापूरमध्ये खंडपीठाच्या मागणीसाठी 18 फेब्रुवारीला वकिलांचा मोर्चा। बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय। सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप। पुण्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावित असलेली 2.25 एकर जागा खासगी बिल्डरच्या घशात घातली जात असल्याचा आरोप। सांगलीतील जतमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। हत्येच्या निषेधार्थ जतमध्ये मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। साताऱ्यात 1.5 वर्षांपूर्वीच पोलीस वसाहत पूर्ण, मात्र उद्घाटन रखडलं। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास। उद्घाटन कधी होणार, कुटुंबियांचा सवाल। कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड। पोलिसांनी छापा टाकून 2 किलो गांजा केला जप्त। जीबीएसमुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू। जीबीएसमुळे पुण्यामध्ये 5 तर राज्यामध्ये एकूण 6 बळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।